करारे राष्ट्रभक्ती निस्वार्थ करारे एकजुटीने कार्य करा या देशाचे या साथी बना अनसाथ करारे मातृभूमी ही आज पुकारे जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे मातेच्या साहित्याची मात अन्नदानची लेखणी आहे जगात देखणी अन्नदान सार्थक सन्मान्य राष्ट्रवंदनीय बुद्धिमान आणि जगदार मित्र सगळ्यांना माझा नमस्कार. माझे नाव कावेरी संजना गोटली. अन्नदान सार्थक यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव इथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव सार्थक असे होते आणि त्यांच्या आईचे नाव भाऊराव असे होते आणि त्यांच्या आईचे नाव वाळूबाई असे होते. त्यांना शिक्षण घेता आले नाही आणि त्यांना जीवनात फार संघर्ष करावा लागला. माझे नाव अदिती श्याम ककडे वर्ग 2. क्रांतीची मशाल पेटली त्याची गगना गगनी. क्रांतीची मशाल पेटली त्याची गगना गगनी. सदस्याची नवी प्रेरणा ठिकाण जनतेला दिली. अध्यक्ष महोदय पूज्य जनवर्ग आणि येथे जमलेले मित्र मैत्रिणी. भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आधी त्यांचे नुसते नाव घेतले तरी ऊर अभिमानाने भरून येतं. असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. प्रथम त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच खूप हुशार होते आणि तलक बुद्धीचे होते आणि गणित संस्कृत त्यांच्या आवडीचे विषय होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद जय भारत. धन्यवाद. मी आज तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐका ही माझी नम्र विनंती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे समाज सुधारक लेखक व शाहीर होते. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे व आईचे नाव त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई होते. संपूर्ण निरक्षर असणाऱ्या कला भावनी पोवाडे लावण्या लोकनाट्य कादंबरी असे सर्व प्रकार सशक्त व समृद्ध केले. शिवरायांचे चरित्र अण्णा भावनी पोवाड्यातून रशियापर्यंत नेले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 18 जुलै 1969 रोजी जगाचा शेवटचा निरोप घेतला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. वास्तव्य आहे गरिबी निष्ठ आहे. गरिबी निष्ठ करता येऊ शकते. जात निष्ठ करणे आपले सर्वांचे काम आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जवळशी सुदाम देखमत. आज मी तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे. अण्णाभाऊ साठे हे एक लेखक लोककवी आणि समाज सुधारक होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली
अण्णाभाऊची लेखणी आहे जगात देखणी. सन्मानित व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझी मित्र मैत्रिणींनो, माझं नाव विशिता स्वप्नील कापसे. सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलणार आहे. अण्णाभाऊ साठे हे थोर समाज सुधारक, लेखक, कादंबरीकार व शाहीर होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव व आईचे नाव वालुबाई असे होते. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मुक्ती संग्राम अशा चळवळीमध्ये महत्त्वाचे योगदान